राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज असणार आहे पाहायला गेलं तर आज असणार आहे मंगळवार आणि उद्या असणार आहे बुधवार 10 सप्टेंबर 2025 रोजी लवकर शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तुम्ही पाहत असाल नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सकाळपासून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। आता दुसरी आनंदाची बातमी अशी आहे ती म्हणजे 2022 पासून 2025 पर्यंत जे काही तुम्ही रखडलेले केंद्र सरकारकडे विम्याचे हप्ते होते तर ते फायनल यादी आता सरकार आता जमा करून शेतकऱ्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठ्या दोन गुड न्यूज आता सगळ्यात मोठ्या दोन गुड न्यूज समोर आलेले आहेत। ती म्हणजे नमोचे 2000 रुपये मिळत आहेत, तसेच पीक विम्याचे पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण सुरू झालं आहे हे तुम्हाला अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून आलेले अपडेट काय आहे, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात आले, तसेच पीक विम्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण करणार आहे याचीच नवीन अपडेट तुम्हाला आज मी समजावून सांगणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट रोजी PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले आहेत, फक्त त्यांनाच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत अशी माहिती देखील कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। ही देखील सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। गेल्या 3 महिन्यापासून शेतकरी प्रतीक्षित होते ते म्हणजे नमोचे पैसे कधी येणार, तर नमोचा हप्ता देखील आलेला आहे, परंतु ऑगस्ट महिना संपला तरी देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती नमोचे पैसा जमा झाले नव्हते। त्यामुळं यावर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी एक मीटिंग घेऊन सगळ्यात महत्त्वाचे अपडेट दिले। ती म्हणजे आज पाहायला गेलं तर आज मंगळवार आहे, उद्या थोड्याच म्हणजे दुपारपर्यंत, उद्या बुधवार उद्या दुपारपर्यंत 10 सप्टेंबर रोजी थोड्याच वेळामध्ये आत या 13 जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। अगदी 5 ते 10 मिनिटांनी तुमच्या खात्यावरती नमोचे 2000 रुपये जमा झाल्याचा SMS देखील आला असेल, लगेच तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। तसेच या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा 2022 पासून ते 2024 पर्यंत भरला होता, परंतु केंद्र सरकारकडून अजूनही त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नव्हता किंवा अजूनपर्यंत त्यांना थोडासाच कमी पीक विमा मिळाला होता, तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे। कारण त्या ठिकाणी 1 महिन्यापासून शेतकरी वाट बघत होते की पीक विमा आज येईल उद्या येईल, परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अद्याप पीक विमा जमा झाला नव्हता। त्याचं कारणसुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला नव्हता। जवळजवळ पाहायला गेलं तर आता 1600 कोटी पीक विमा जमा झालेला आहे आणि त्यासाठी महत्त्वाच्या जिल्ह्यासाठी पात्र देखील झालेला आहे। म्हणजे 1600 कोटी रुपये जमा पीक विमा 13 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे। 13 जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 रुपये देखील जवळजवळ पाहायला गेलं तर कालच्यापासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोचे पैसे देखील जमा करायला आम्ही सुरुवात केलेली आहे। तुम्ही देखील नमोचे पैसे जमा झाले का, लगेच आपलं कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जवळपास 93 लाख शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल। आता तुम्हाला वाटत असेल की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आणि नमोचे शेतकऱ्याचे पैसे जमा होत आहेत, तर आता बघा त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांना सोडले नाहीत। शेतकरी वाट बघत होती की त्या ठिकाणी आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल, परंतु सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट समोर आले। त्या ठिकाणी अनेक शेतकरी सरकारला आज पण सापडलेत की ज्यांनी पीक विम्यामध्ये 2022-2025 पर्यंत खूप मोठा घोटाळा केला आहे आणि गैरमार्गाने आता पीक विमा भरलेला आहे। त्याने हप्ते देखील घेतलेले आहेत। 1 रुपयामध्ये पीक विमा जो भरला होता त्यावेळी घोटाळा झालेच देखील तुमच्या पण कानावर बातमी आली असेल। त्यामुळे खबरदारी म्हणून गोरगरीब गरजू शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरीचा हप्ता पीक विमा व्यवस्थित पोचावा यासाठी सरकारने पाहायला गेलं तर 2 ऑगस्टपासून आत्तापर्यंत पडताळणी केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यावरती PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जमा केलेले नव्हते असे देखील त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। पण रक्षाबंधनच्या दिवशी 4000 रुपये येणार अशा बातम्या देखील तुम्ही ऐकल्या होत्या, कारण सर्व बातम्या पसरल्या देखील होत्या। त्यामुळं PM किसानचा त्यावेळेस हप्ता जमा झाला, पण सरकारला त्यावेळेस जे राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता जमा करायला थोडा वेळ लागला। त्याचं कारण देखील आता समोर आले, नेमकं त्याचं कारण काय आहे ते देखील आपण पाहणार आहे। त्यामुळे 2000 रुपये रक्षाबंधनच्या दिवशी त्यावेळी मिळाले, अनेक शेतकरी त्यामुळे नाराज देखील होते। त्यामुळं आता जो महत्त्वाचं पाहायला गेलं तर जी PM किसान योजना आहे ती केंद्र सरकारची योजना आहे आणि ती म्हणजे PM किसान योजना आहे। कारण केंद्र सरकारचे 28 राज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना पैसे पाठवत असतं, परंतु राज्य सरकार आपले 36 जिल्हे आहेत ते महाराष्ट्र करता नमो शेतकरी योजना काढलेली आहे, बरोबर। त्यामुळे केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे नियम वेगळे आहेत
आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे नियम वेगळे असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता वेगवेगळे नियम देखील लावण्यात आलेत, कारण केंद्र सरकार नियम बघत नाही। सरसकट श्रीमंत शेतकरी असू दे, गरीब शेतकरी असू दे, सर्वांच्या खात्यावरती सरसकट 2000 रुपये पाठवत असतं। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून तसं काही आता नवीन अपडेट आले, ते म्हणजे तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी पाहिजे, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड पाहिजे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता पीक विमा कोणाकोणाला मिळणार आहे, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2022ला पीक विमा भरला तर 2023ला पीक विमा भरला, 2024ला भरला, 2025ला देखील भरला, परंतु तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये अजून देखील जमा झालेला नाही असेल, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी फायनल यादी आता जाहीर करण्यात आली। आज पाहायला गेलं तर मंगळवार आहे, 9 ऑगस्ट आहे। थोड्याच वेळामध्ये म्हणजे उद्या तुम्हाला बुधवारी 10 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली। आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये आजपासून वाटपाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये आले का, लवकरात लवकर आता कमेंट करून तुम्हाला लगेच सांगायचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचे पुढील 5 ते 10 मिनिटांनी तुमच्या खात्यावरती दोन्हीचे लाभ या ठिकाणी जमा होऊ शकतील। आता पहिला टप्पा या ठिकाणी पीक विम्याचा शेतकऱ्याच्या खात्यावरती वर करण्यात आला होता, तो कधी वर करण्यात आला होता, तर मागील 15 ते 20 दिवसापासून शेतकऱ्याच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यातील 10 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आले होते। त्या 10 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा काहींना 15,000, काहींना 20,000, काहींना 25,000 अशा टप्प्याटप्प्याने पैसे देखील जमा झालेत। आता तुम्हाला किती पीक विमा भेटणार याचं देखील कारण देखील तुम्हाला 10,000 भेटणार की 15,000 भेटणार की 20,000 25,000 भेटणार याची देखील माहिती मी सांगणार आहे। त्याचं कारण देखील शेतकऱ्याला कमी जास्त प्रमाणात पीक विमा का भेटला आहे याचं कारण देखील सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मूग असेल, भुईमुग असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मटकी असेल, कांदा असेल, डाळिंब असेल, केळी असेल, तर पाठिंब्याच्या काळामध्ये अतिवृष्टीमध्ये खूप मोठं नुकसान झालं। पाऊस असेल, वारा असेल, त्या ठिकाणी कायदोळ असेल, याच्यामुळं भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं। वादळी पावसामुळं याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्यांना पीक विमा भरला, ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यावरती आत्तापर्यंत अजूनपर्यंत पीक विमा जर जमा झाला नसेल तर फायनल यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। कालच जाहीर करण्यात आले, काल रविवार होता, कालच पैसे मिळणार होते, परंतु रविवार असल्याने बँकांना देखील सुट्टे होते 2 दिवसाच्या पाठीमागे, त्यामुळं आज सोमवारी बँका उघडल्यात, कालच्यापासून सोमवारी बँका उघडल्यात आणि खात्यावरती देखील 2 लाभ या ठिकाणी सकाळपासून जमा व्हायला सुरू झालेत। एकंदरीत जर सर्वांनी बाजूने विचार केला तर या 13 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती या लाभ या ठिकाणी जमा होऊ लागला आहे। त्यामुळं तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, आज सोमवार पाहायला गेलं तर काल सोमवार झाला, आज मंगळवार आहे, उद्या बुधवारपर्यंत पीक विम्याचे पैसे भेटणार आहेत, अशी माहिती देखील अत्यंत महत्त्वाची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आणि नमोचे देखील पैसे जमा झालेत का लगेच तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमोचा 7वा हप्ता आहे, तो जमा व्हायला सुरुवात देखील झालेला आहे। आता दुसरं पाहायला गेलं तर पीक विम्याचे पैसे देखील लवकरच डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये 12,000 येतील, पाहायला गेलं तर 15,000 येतील, 16,000 येतील, 25,000 येतील, तर तुमच्या उद्या दुपारपर्यंत पीक विम्याचे पैसे देखील जमा होणार आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 13 जिल्हे तुमचे आहेत का, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागू शकतो का, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता गेल्या महिन्यातच एक कारण समोर आलं होतं की परंतु काही तांत्रिक अडचणींमध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप करण्यात आला, दुसरा टप्पा देखील वाटप करण्यात येणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आणि गणेशोत्सवामुळे हे दुसरा टप्पा थोडा रखडलेला आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आलेली आहे। आता 13 जिल्हे कोणकोणते आहेत त्या 13 जिल्ह्याची लिस्ट देखील आपण पाहून घेऊया। सगळ्यात पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे वाशिम। तर तुमचा जिल्हा वाशिम असेल, तुम्ही वाशिम जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे, लवकरच उद्या बुधवारी दुपारपर्यंत हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगितली जाणार आहे। आता निवडलेल्या 13 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत असतात, त्यामुळे आत्ताच डीबीटीचं बटन दाबले मुख्यमंत्र्यांनी, पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये म्हणजे उद्या दुपारपर्यंत 12 वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे। आता पहिला जिल्हा वाशिम आहे निवडण्यात आला, त्यानंतर दुसऱ्यात अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये लवकर पैसे जमा होणार आहेत, त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये देखील लवकर पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आली आहे। आता टोटल पाहायला गेलं तर 3 जिल्हे सांगितलेत, अजून 10 जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला सांगणार आहे, नक्की आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तिसरा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे यवतमाळ। तर यवतमाळ जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। पीक विम्यासाठी जवळजवळ 13 लाख शेतकरी ह्याच्यामध्ये या जिल्ह्यातून पात्र केले जाणार आहेत आणि या जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बातमी, उद्या बुधवार दुपारपर्यंत या पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे।
आता ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास 4 लाख शेतकरी पीक विम्यासाठी नमूद शेतकरी पात्र ठरलेत तो जिल्हा म्हणजे पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी नमूद हप्ता पण या ठिकाणी भेटणार आहे आणि पीक विमा जर तुम्हाला अजून पण मिळाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याचे पैसे देखील जमा करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे। त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो सांगण्यात आला आहे तुमच्यासाठी 8 जिल्हे बाकी आहेत। 8 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा असू शकतो का आता लक्ष देऊन बघायचं सगळ्यांनी। आता बघा त्यानंतरचा जिल्हा सांगण्यात आला बीड जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना हा लाभ ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। तो म्हणजे आता सगळ्यानंतर महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा आणि नांदेड या 2 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे अनेक शेतकऱ्याला आज काही दिवस झाले मिळले नव्हते त्यांच्यासाठी फायनल यादी करून तुम्हाला हा पीक विमा नमूद शेतकरी योजना आणि पीक विम्याचे पैसे उद्या दुपारपर्यंत सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता तुम्हाला पाहायला गेलं तर 10,000 15,000 20,000 पीक विमा असेल म्हणजे सगळ्यात जास्त सोयाबीन असेल कापूस असेल हरभरा असेल नंतर केळी डाळिंब हे पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 10,000 पासून ते 25,000 पर्यंत पीक विमा मिळू शकतो अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आली आहे। आता बुलढाणा नांदेड या 2 जिल्ह्यांना आता पीक विमा नमूदचे पैसे देखील मंजूर करण्यात आले। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे पुढचे जिल्हे सांगण्यात आले तो म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचे जिल्हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा त्यानंतर धुळे त्यानंतर पुढचा जिल्हा जालना तर या ठिकाणी पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता पुढील जिल्हा तुमच्या खात्यावरती लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता पुढच्या टप्प्यामध्ये सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।